नमस्कार मंडळी, मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध घडामोडींचा, बातम्यांचा. मंडळी, मॅक कट्ट्यावर आपण कालच घोषित केलं होतं की पुढचा भाग अर्थसंकल्पावर असेल आणि आपल्याला अर्थसंकल्पाविषयी साक्षर करण्याचा प्रयत्न मॅक कट्ट्याच्या माध्यमातून केला जाईल. मंडळी, आणि अशी साक्षरता आपल्यापर्यंत पोहोचावी, आपल्याला त्याच्याविषयी नेमकपणाने माहिती मिळावी आणि अर्थसंकल्पाविषयीच्या होणाऱ्या विविध चर्चांच्या पलीकडे असलेला अर्थसंकल्प आपल्याला कळावा, याच हेतूने आज आपल्याबरोबर मॅक कट्ट्यामध्ये आहेत डॉक्टर अभिजित फडणीस. नमस्कार मंडळी, खरं म्हणजे सिर्फ नाम काफी आहे असंच डॉक्टर अभिजित फडणीस यांच्या बाबतीत बोललं जातं आणि ते खरंही आहे. अर्थकारण ते ऋषीचिंतन इथपर्यंतचा मोठा व्यासंग असं डॉक्टर अभिजित फडणीस यांचं व्यक्तिमत्व आहे. आपल्या सगळ्यांना परिचित आहेत, व्याख्याते म्हणून, युट्यूबर म्हणून, उत्कृष्ट लेखन ते अर्थविषयातलं करतात आणि एका अर्थाने सर्वसामान्य माणसाला अर्थकारण कळलं पाहिजे आणि अर्थकारणाच्या माध्यमातून समाजकारणाचा, राजकारणाचा आणि अंतिमतः देशकारणाचा वेध घेतला पाहिजे अशी धडपड त्यांनी आपल्या अभ्यासातनं सातत्याने आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, एफसी अशी अर्थक्षेत्रातल्या विविध प्रकारच्या डिग्र्या त्यांनी मिळवलेल्या आहेत. उत्तम गुणांनी या सगळ्या डिग्र्या मिळवलेल्या आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रात त्यांनी प्रभावी कामगिरी केलेली आहे. कन्सल्टंट आहेत, एका नागरी सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे आणि IIT मुंबई येथे त्यांनी एका अमेरिकेतल्या विद्यापीठाबरोबर एक कोर्सही स्वतंत्रपणे चालवला होता. त्यांनी जी आपली डॉक्टरेट केलेली आहे ती सुद्धा राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीचे इंडेक्स या विषयावरची त्यांची डॉक्टरेट आहे आणि त्या अर्थाने म्हणूनच मॅक कट्ट्यावर बोलण्यासाठी आज आपण मुद्दाम डॉक्टर अभिजित फडणीस यांना निमंत्रित केलं. त्यांनी आपल्याकरता खास वेळ काढलेला आहे. मी डॉक्टर अभिजित फडणीस यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि स्वागत करतो. मला माहिती आहे, मला ऐकण्यापेक्षा तुम्ही त्यांना ऐकण्याकरता उत्सुक आहे. मंडळी, आपण सगळ्यांनीच कालपासून बजेटवर चर्चा ऐकली आहे, पाहिली आहे, वाचलेली आहे आणि एकूण ज्या प्रकारे समाज माध्यमांचा वेग आहे असं बोललं जातं की केवळ 2 दिवसाकरता फार मोठ्या प्रमाणात अर्थतज्ञ आपल्याकडे अवतरतात आणि चर्चा पोहोचते. एका अर्थाने हे चांगलं आहे. मंडळी, हळूहळू आपण अर्थकारणाविषयी जागरूक होतोय. कदाचित अजून गैरसमज असतील, पूर्णपणे पोहोचत नसेल, पण अशी जागरूकता येणं हे खरं म्हणजे समाजाच्या स्वास्थ्याचं चांगलं लक्षण आहे आणि अशी जागरूकता डॉक्टर अभिजित फडणीस यांच्यासारख्याच अर्थतज्ञांमुळे येत आहे. आज आपण सगळ्यांनी त्यांचा लेखही वाचला असेल. त्या लेखाच्याच पासनं आपण सुरुवात करतोय. त्या लेखाचा समारोप करताना डॉक्टर अभिजित फडणीस असं म्हणले की फार स्वच्छंदी राहता येत नाही आणि अर्थकारण हे राजकारणाशी त्या अर्थाने जोडलेलंच असतं आणि म्हणून ज्या ज्यावेळी अर्थकारणाची चर्चा होते त्यावेळी राजकारण प्रथम अशीच मानसिकता तयार होते. याच पार्श्वभूमीवर डॉक्टर अभिजित फडणीस आपल्याला प्रश्न आहे की नेहमीच आपल्याकडे बजेट सादर केलं की 2 पक्ष असतात. म्हणजे ध्रुवीकरण तर सगळ्याच बाबतीत झालेलं आहे. एक स्वागत करणारा पक्ष असतो आणि एक त्याला टोकाचा विरोध करणारा पक्ष. या स्वागत आणि विरोधाच्या मध्ये खरं म्हणजे सर्वसामान्य माणूस आहे. सर्वसामान्य माणसांनी या अर्थसंकल्पाकडे कसं बघितलं पाहिजे? कसं आहे की आपण अर्थसंकल्प म्हणून जेव्हा विचार करतो त्यावेळेला अर्थातच त्याच्यात अर्थ आला आणि संकल्प आला. सुदैवानी गेले 10 वर्ष आपल्याला जे सरकार लाभलेलं आहे त्याच्यामध्ये संकल्प शक्ती देखील आहे आणि राजकारणाची इच्छाशक्ती देखील आहे की जे घ्यायचं ते तडीला न्यायचं याचा अनुभव सामान्य माणसाला खूप मोठ्या प्रमाणावरती गेल्या 10 वर्षामध्ये आला. विशेषतः ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजांची पूर्ती करण्यासाठी सरकारने अतिशय कटिबद्ध राहून खूप चांगली पावलं उचलली आणि त्या सगळ्याचं स्वागत केलं पाहिजे. त्याचा थेट परिणाम आपल्यावरती दिसतो. कदाचित नागरी भागामध्ये नाही, परंतु सर्वदूर खेड्यांमध्ये त्याचा परिणाम अधिक दिसतो. पण नागरी भागामध्ये सुद्धा आज आपल्याला रेल्वेच्या माध्यमातून किंवा उडान सारख्या योजनांच्या माध्यमातून किंवा नागरी घरांच्या माध्यमातून आज अनेक प्रकारची प्रगती किंवा मेट्रो सारख्या जाळ्यातून ही प्रगती आपल्याला होताना सहज दिसते. पण असं जरी असलं तरी सामान्य माणसाचा विचार नेहमी आज माझ्या खिशात काय पडलं हा असतो आणि त्यामुळे गेले अनेक वर्ष मध्यम वर्गामध्ये, विशेषतः नोकरदार मध्यम वर्गामध्ये अशी भावना निर्माण झाली होती की हा सगळा कराचा भार आम्हीच उचलत राहतो, तो आम्ही सातत्याने आम्हीच उचलत राहायचा का? तर त्याच्यावरती एक मोठं काल पाऊल सरकारने उचललं. जुलै 2024 मध्ये सरकार स्थापन झाल्यानंतरचा जे पहिला अर्थसंकल्प होता त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की पुढच्या 6 महिन्यामध्ये नव्याने आम्ही आयकर कायदा आणू. 6 महिन्याची मुदत उलटून गेली, मात्र त्याच्यामधलं एक मोठं प्रावधान त्यांनी कालच आणलं
आणि एक आठवड्यामध्ये नवीन आयकर कायदा येणार आहे, ज्याच्यामध्ये सुटसुटीतपणा हा त्याचा खूप मोठा गाभा असेल. पण त्याचबरोबर विश्वास प्रथम आणि चिकित्सा नंतर अशा प्रकारची मांडणी त्या कायद्यामध्ये असणार आहे. म्हणजे तुमच्यावरती विश्वास ठेवायला सरकार तयार आहे अविश्वासापेक्षा. एक कुठेतरी इंग्रजांची मानसिकता इतके वर्ष इतके दशक आपण बघितली की सरकार म्हणजे सगळं जनसामान्याकडे अविश्वासाने बघायचं. तिथपासनं आपण आता या नव्या भूमिकेकडे जातोय. आयकरामध्ये जसं त्याचा पडसाद उमटणार आहे तसाच एक मोठा पडसाद हा उद्योगांवरती उमटणार आहे. कारण उद्योगांवरती असलेले अनेक जाचक कायद्यांसाठी पण एक समिती नेमलेली आहे. त्या समितीच्या माध्यमातून या सगळ्या कायद्यांचा अभ्यास होणार आहे आणि नवीन काही कायदे, सुटसुटीत कायदे आणि पुन्हा जिथे विश्वास प्रथम चिकित्सा नंतर अशा प्रकारची मांडणी असलेले कायदे आपल्याकडे येतील. त्याचा जनसामान्यांना नवीन संधींच्या माध्यमातून फायदा होणार. तुम्ही जो जुलै 2024चा उल्लेख केला, खरं म्हणजे 2014ला देशात सत्तांतर झालं आणि एक बहुमताचं सरकार सत्तेत आलं. बहुमताचं सरकार कुठल्या पक्षाचं, यापेक्षा बहुमताचं सरकारचे फायदे असतात. अपीजमेंटपेक्षा ठोस निर्णय आणि थेट निर्णयांकडे जातात. त्यातूनच त्यावेळी नोटाबंदी म्हणून ज्याला सोप्या भाषेत म्हटलं जातं, पण डिमॉनिटायझेशन झालं, चलन विमुद्रीकरण झालं. त्यानंतर मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने धाडसी अर्थसंकल्प सादर केलेला आहे असं फारसं चित्र नव्हतं. जी नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली आणि त्या 400 पारची घोषणा देणाऱ्या भारतीय जनता पार्टीला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे हा अर्थसंकल्प काहीसा बचावात्मक आहे का, अशी जी चर्चा होतीये, त्याचं नेमकं काय आहे? बचावात्मक म्हणजे आपण जे प्रास्ताविकामध्ये म्हटलं, ज्याचा मी आज माझ्या महाराष्ट्र टाइम्स मधल्या लेखामध्ये सगळ्यात शेवट करताना म्हटलेलं आहे की अर्थकारण हे पूर्णपणे स्वच्छंदी असू शकत नाही. ते राजकारणात त्याला एक बाज असतो, ते काही प्रमाणात दावणीलाही बांधलेलं असतं. तुम्ही म्हणालात ते एका प्रकारे खरं आहे की खूप धाडसी निर्णय घेतले गेले नाहीत, कारण आपल्याकडे करण्यासारखं मूलभूतच खूप एवढं होतं की धाडसाची पहिल्यांदा आवश्यकता नव्हती. पहिल्यांदा जे आहे ते सगळं दुरुस्त करणं, ते सक्षम करणं ह्याची आवश्यकता होती. पण ज्या दोन अर्थसंकल्पाचा आपण आता बोलतोय, म्हणजे जुलै 2024 आणि आता, या दोन्हीमध्ये मात्र जेव्हा सरकार पूर्णपणे स्वतःच्या बळावरती सत्तेमध्ये नाही, त्यावेळेला एक थोडीशी झुकती बाजू सरकारला घ्यावी लागते. झुकतं माप त्याच्या सहकारी पक्षांना द्यावं लागतं. सहकारी त्या पक्षा जिथे त्यांचं सत्तास्थान आहे त्या राज्यांना द्यावं लागतं. याचा आपल्याला अनुभव जुलै 2024 मध्येही आला आणि कालही आला. काल मधुबनी साडीपासून मखानापर्यंत बिहारचा अनेक वेळा उल्लेख झाला. मला असं वैयक्तिक वाटतं की ह्या सरकारने आतापर्यंत जी इच्छाशक्ती दाखवलेली आहे आणि जे धोरण अंमलबजावणी केलेली आहे, अशा वेळेला कधी कधी अशा सवंगतेकडे जाण्याची खरी आवश्यकता नसते. पण आपण जे म्हटलं की अर्थकारण हे काही स्वच्छंद नाहीये, राजकारणाला बांधलेलं आहे. त्यामुळे हे सगळे आपण त्याला म्हणू रिअल पॉलिटिक आहे, त्याला काही पर्याय नाहीये. तुम्ही ज्याचा उल्लेख केलात की विश्वास प्रथम, एकूण जीएसटी आल्यानंतरचं जे काही तंत्र बदललं, त्यात लक्षात असं आलं होतं की सुलभ उद्योग जो आहे किंवा सर्व्हिस सेक्टर जे आहे, त्या सगळ्यांच्यातलं भरडण्याचं प्रमाण काही संपलेलं नाही. आणि परत एकदा राजकीय व्यवस्था, राजकीय इच्छाशक्ती हा एक भाग आहे, पण आपल्याकडची प्रशासकीय व्यवस्था ही प्रचंड आहे, नोकरशाही प्रचंड आहे. आणि त्यामुळे अर्थकारणाचे निर्णय जेव्हा राजकारणी घोषित करतात आणि ते नंतर अंमलबजावणी करता जेव्हा प्रशासनात जातात, त्यात मोठं अंतर पडतं आणि त्यात परत सर्वसामान्य माणूस, विशेषतः आपल्याकडे ही जी सगळी सेक्टर ती भरडली जातात असं चित्र आहे. त्यातूनच मग जीएसटी भरत असताना सुद्धा येणाऱ्या वारेमाप नोटिसा आणि त्याला उत्तर द्यायला लागणं आणि एक किचकट प्रक्रिया या सगळ्याची होते. आता काही सुटका होण्याची शक्यता दिसते आहे का? म्हणजे विशेषतः प्रशासनही तितकंच प्रभावी अंमलबजावणी करता तयार आहे मानसिकदृष्ट्या, असं वाटतंय का? आपण असं म्हणून ढोबळमानाने विशेषतः उद्योगांचा विचार करताना 3 प्रकारच्या कायद्यांना सामोरं त्यांना जायला लागतं. एक म्हणजे करविषयक कायदे, ज्याचा आपण उल्लेख केला, ज्याच्यामध्ये आता आयकरामध्ये जे सुलभीकरण होणार आहे त्याच्यावरनं काय त्या आपण मांडलेल्या प्रश्नाचं निराकरण होत आहे ते आपल्याला आता आठवड्याभरात समजेल. जीएसटी बाबतीत काही आता अचानक काही निराकरण होईल असं मला वाटत नाही, कारण एक तर जीएसटी काउन्सिलच्या माध्यमातूनच त्यांना ते सगळे निर्णय घ्यायला लागतात, पूर्णपणे ते केंद्र सरकारच्या अधीन नाही. दुसरा जो विषय आहे तो म्हणजे जे वित्त क्षेत्र आहे, ज्याच्यामध्ये
लोकांना पैसे उभारणीसाठी सामोरं जायला लागतं आणि मग त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या KYC असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अटींना सामोरं जायला लागतं. त्याच्याबाबत काल एक घोषणा अशी झालेली आहे की फायनान्शियल सेक्टरमध्ये सुद्धा काय प्रकारचे रिफॉर्म्स करता येतील त्याचाही विचार नक्की होणार आहे. तिसरा जो विषय आहे तो इतर सगळे कायदे जे तुम्हाला उद्योगधंदा करताना करावे त्याचं तुम्हाला पालन करावं लागतं. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणालात ती समस्या पण असते, इन्स्पेक्टर राज असतं. या सगळ्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती एक पुन्हा एकदा त्याचं अवलोकन करावं आणि त्यानंतर काही दीर्घकालीन काही परिणाम होतील अशा प्रकारच्या रचना उभ्या कराव्या असा प्रयत्न सरकारचा आहे आणि काल तशा प्रकारची उच्चस्तरीय समितीची घोषणा झालेली आहे. तर त्यामुळे ती आपल्याला पुढच्या काही काळामध्ये, म्हणजे त्यांनी काही समय असं सांगितलं नाही, समय सीमा सांगितली नाही, पण एक मला वाटतं वर्षभरामध्ये ते काम पुरतं त्याला जावं. त्यानंतर आपल्याला ठोसपणे म्हणता येईल की खऱ्या अर्थाने यांनी काही बदल होणार आहेत का. चौथा एक विषय जो कालच्या संदर्भामध्ये आला, ज्याचा आपण विचारलेल्या प्रश्नाशी संबंध आहे, तो म्हणजे असा आहे की हे जे राज्य शकट आहे ते केंद्रीय आहे आणि राज्यस्तरीय पण आहे. केंद्राचे कायदे वेगळे, त्यांचा जाच वेगळा, राज्यामध्ये पुन्हा काही विषय वेगळे. राज्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींची पूर्तता करणारा येणारा भ्रष्टाचाराचा प्रश्न वेगळा. एक त्यांनी जी घोषणा केलेली आहे की राज्यांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण व्हावी गुंतवणुकीसाठी आणि मग त्याचं एका प्रकारे गुणांक दिला जावा आणि त्यानुसार राज्यांची क्रमवारी ठरावी. ही पण एक खूप चांगली घोषणा आहे, कारण ह्या निमित्ताने राज्यांमध्ये स्पर्धा सुरू होईल आणि ज्या राज्यांमध्ये हा भ्रष्टाचाराचा प्रश्न अधिक आहे तिथे ती गुणवत्ता, कारण तिथे लोकांकडनंही आपापच त्याच्यामध्ये ज्या अपेक्षा आहेत त्याची पण एक पडसाद किंवा तो आरसा हा तो गुणांक असेल. त्यामुळे जिथे हा जात जास्ती आहे तिथे अर्थात तो गुणांक कमी होईल आणि त्यामुळे राज्यांना आता केवळ वरच्या पातळीवरती भ्रष्टाचार नाही आणि म्हणून आमचं सरकार भ्रष्टाचार मुक्त आहे असं केंद्राला किंवा राज्याला आता म्हणून चालणार नाही. तर ती संस्कृती खालपर्यंत जाते की नाही हे बघण्यासाठी रचना उभ्या करायला लागतील आणि त्याच्यासाठी काही प्रमाणात तुम्ही म्हणालात त्या अडचणी अजूनही आहेत, परंतु ज्याला आपण फेसलेस असेसमेंट म्हणतो की आयकरामध्ये आणल्यापासून खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालेले आहेत. अनेक कायद्यांच्या बाबतीमध्ये हे फेसलेस अशा प्रकारच्या रचना उभ्या करणं की ज्याच्यामुळे कुठलाही अधिकारी आणि कुठलाही उद्योग किंवा व्यक्ती यांचा थेट संबंध न येता एक पारदर्शी पद्धतीने त्याची पूर्तता होणं ही काळाची गरज आहे. आता ह्या रचना कशा उभ्या राहत आहेत, काही प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत पण काही अजून होण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं ते सत्य एका प्रकारे काल त्याने अधोरेखित केलेलं आहे, पण ते थेट ह्या शब्दात मांडत नाही, ते अडून मांडतात. तसं त्यांनी ते मांडलेलं आहे असं मला वाटतं. नेहमी अर्थसंकल्प सादर झाला की वर्णन असं होतं की पानं पुसली, पण यंदा पानं न पुसता मध्यम वर्गीयांना दिलासा अशा प्रकारची चर्चा अर्थसंकल्पाची आहे आणि ती विशेषतः 12 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त अशामुळे ती एक मानसिकता तयार झाली असं एक चित्र आहे. नेमकं काय 12 लाखामुळे होणार आहे, म्हणजे 2014 आणि 2025ची तुलना केली जाते की काँग्रेसच्या राज्यातल्या उत्पन्नावर बसणारा कर आणि आता एकदम 12 लाख मुक्त झाल्यामुळे बसणारा कर यातला जो फरक आहे त्यामुळे एक मोठ्या वर्गाला यातनं दिलासा मिळाला आहे अशी चर्चा आहे. ही कर सवलत आणि हा करांचा टप्पा काय प्रकारे मांडलेला आहे, त्याचा कसा उपयोग होणार आहे. एकतर कसं आहे की 10 वर्ष जुना आकडा आणि आजचा आकडा याची थेट तुलना करणं कधीच बरोबर नसतं की त्यावेळेला एवढंच होतं आता एकदम एवढं वाटलं, कारण ह्याला महागाईच्या अनुसार आपल्याला आधी तो जुना आकडा वाढवून बघावा लागतो आणि मग त्याच्या तुलनेत बघावं लागतं, कारण 14च्या तुलनेत महागाई तर खूपच वाढली. तर पण तरी सुद्धा आपण असं एक ढोबळमानाने म्हणू शकतो की त्यावेळेचं 2.5 लाख असेल तर ते आता 7 लाखाच्या बरोबर होतं, पण आता ते 12 लाखावर नेऊन ठेवलं हा खरा दिलासा. त्यामुळे 2.5 लाखावरनं 12 लाखावर पोहोचले ही तुलना करणं बरोबर नाही. 2.5 लाख महागाईच्या तुलनेत वाढवून आज कदाचित 5.5-6 असंही झालं असतं, त्याच्या तुलनेत ते 12 लाख झालं असं आपल्याला म्हणतो. पण ही घसघशीत वाढ आहे, ह्याच्यामुळे जवळजवळ 1 कोटी करदाते हे कराच्या भारापासून मुक्त होणार आहेत. ही काही सामान्य गोष्ट नाही. आणि त्याशिवाय जे नवतरुण आज या उद्योगामध्ये येणार आहेत, नोकऱ्यांमध्ये येणार आहेत, साधारण आकडे असे आहेत की दर महिन्याला 14 लाख नवीन प्रॉव्हिडंट फंडामध्ये रजिस्ट्रेशन होत आहेत. आता हे सगळे जे तरुण तरुणी येत आहेत
त्यांचं जे उत्पन्न आहे त्यांना खूप काळ त्यांना उत्पन्नावरती कराची चिंताच करावी लागणार नाही आणि त्यामुळे क्रयशक्ती त्यांच्या हातात येणार आहे. जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यावरचा जो ह्या सगळ्या कर प्रणाली आणि कर विवरणपत्राचा जो बोजा आहे तो मोठ्या प्रमाणावर निघून जाणार आहे. टीडीएस बद्दल सुद्धा त्यांनी आता 50,000वरनं 1 लाखावर नेऊन ठेवलाय, तो मोठा दिलासा आहे. अशा प्रकारे कराचा जो जाच आहे त्याच्यापासून खूप मोठ्या प्रमाणावर जनता ही मुक्त होईल. पण त्याचबरोबर जे काळ्या पैशाचा व्यवहार करतात आणि म्हणून का मला कर भरायचा नाही अशी विचित्र मानसिकता असलेले लोक आता 12 लाखापर्यंत सरळ आपलं उत्पन्न घोषित करायला लागतील. मग ती तर चिंता त्यांची मिटते. मग हळूहळू हे कायद्याच्या अखत्यारीमध्ये येतात. मग त्यांच्यावरती अधिक निगराणी वाढते. त्यांचं जीएसटी आणि इकडचं संबंध तर सरकारला माहिती असतोच, पण त्याच्यामध्ये हळूहळू हा जो कर प्रणाली आकारला जाणारा हा जो एकंदरीत पाया आहे समाज व्यवस्थेचा, जो आज 5-6-7 कोटी एवढाच आहे, तो विस्तृत व्हावा. आणि त्याचबरोबर ह्या क्रयशक्ती वाढल्यामुळे इतर जे कराचं संकलन असतं, जीएसटीचं संकलन असतं, ते वाढ होणार आहे. म्हणजे एकीकडे 1,10,000 कोटी रुपयांचा फटका सरकारने अर्थसंकल्पात घेतलाय एवढी तरतूद देऊन. म्हणजे खूप धाडसी पाऊल आहे. तुम्ही म्हणाला ते अभावानेच दिसलं एवढ्या वर्षात. पण या 1,10,000 कोटी रुपयांची भरपाई काही प्रमाणात हेच करदाते करणार आहेत, कारण ते सहज जेव्हा खर्च करतील, पर्यटनासाठी तो पैसा वापरतील, त्याच्यातनं तो जीएसटी भरणार आहेत, त्यातनं पुन्हा काही प्रमाणामध्ये याची भरपाई होईल. आज आपल्या देशासमोर मोठा प्रश्न होता की जगामध्ये ज्या घडामोडी चालू आहेत त्या घडामोडींचा विचार करता जी वृद्धीचा दर आपल्याला अपेक्षित आहे विकसित अर्थव्यवस्था होण्यासाठी, जो 8% जवळ असण्याची आवश्यकता आहे, आपण त्याच्यापासून आज दूर आहोत. मग त्याच्यासाठी निर्यात हा एक अर्थात उपाय आहे. उत्पादन क्षेत्रामध्ये, सेवा क्षेत्रातनं खूप उत्तम निर्यात होते, पण उत्पादन क्षेत्रातनं निर्यात वाढण्यासाठी कालावधी जाणार आहे. ती काय अशी जादूची कांडी नाही. फॅक्टरी काय अशी स्वप्न माझ्या पडलं आणि उद्या उभी राहिली असं होत नाही. त्यामुळे त्याला वेळ लागणार आहे. पण मग देशांतर्गत जर अर्थव्यवस्थेला चालना मिळाली तर क्रयशक्ती वाढल्यामुळे वस्तूंची खरेदी वाढेल, वाहनं, दुचाकी ह्या सगळ्यांना पण अधिक त्यांची मागणी वाढेल आणि त्यातनं अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. हा त्यातला अर्थ आणि त्यातनं पुन्हा रोजगार निर्मिती हा त्यातला एक पुन्हा भाग असतो. म्हणजे ही अशा प्रकारची एक सकारात्मक शृंखला त्यातनं सुरू व्हावी हा देखील एक प्रयत्न असतो. पण वित्तीय तुटीकडे जाऊया, कारण तुमच्या बोलण्यात ती आली. पण फक्त वित्तीय तुटीकडे येण्यापूर्वी एक प्रश्न की जो तुम्ही निर्यातीच्या संदर्भात म्हटला, साधारणपणे 90-91च्या दरम्यान जागतिकीकरण म्हणजे जाखव धोरण आपण स्वीकारलं, ग्लोबलायझेशनकडे आपण गेलो आणि तिथला जो आपला सगळा प्रवास आहे तो सेवा क्षेत्राकडे अधिक आणि उत्पादन निर्मिती म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगकडे कमी, त्याचा फटका परिणाम आजही दिसतोय का? आणि अशा प्रकारे उत्पादनाला चालना मिळावी याकरता काही होतंय का? दुसरं, केवळ महाराष्ट्राच्या संदर्भातला संदर्भ द्यायचा तर नुकतीच दावोसला आर्थिक परिषद झाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे जाऊन आले आणि एवढ्या कोट्यावधीचे करार आम्ही करून आणलेले. तर असं करार होणं आणि त्या करारांचं इम्प्लिमेंटेशन त्याच्याशी परत हे सगळं जोडलेलं आहे का? म्हणजे महाराष्ट्राचा संदर्भातला ती अशी गुंतवणूक प्रत्येक राज्यात जाते, दावोसला अशी दरवर्षीच आर्थिक परिषद आहे, ह्या सगळ्याचा काही संदर्भ असतो का आणि तो कशा प्रकारे असतो असेल तर? हो, तुमचा प्रश्न विस्तृत विषयांना स्पर्श करणारा आहे. तुम्ही म्हणता ते खरं आहे की 1991 नंतरच्या ज्या धोरण बदल आपण केले त्यानंतर सेवा क्षेत्राला हा सहज एक जो प्रचंड भरीव अशी वाढ आपल्याला त्याच्यामध्ये दिसली, ती उत्पादन क्षेत्रामध्ये सहजतेने दिसली नाही. एकतर कसं झालं की सेवा क्षेत्राला तशा भूभागाच्या मर्यादा नाही, कारण तुम्ही माहिती तंत्रज्ञानामुळे भारतामध्ये बसून सेवा देऊ शकता, विमान पकडून परदेशी जाऊन सेवा देऊ शकता. उत्पादन क्षेत्रामध्ये तसं नाही. त्याला वेळ लागतो, त्याची इकोसिस्टम निर्माण व्हायला वेळ लागतो. जगातले मोठे उत्पादक भारतामध्ये जेव्हा येतात त्यावेळेला त्यांच्या बाजूचे जे सगळे उत्पादनाची शृंखला असते ती त्यांच्याबरोबर यावी लागते, जी आपण आता इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल क्षेत्रामध्ये बघतो आहोत. परंतु अशी अनेक क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये अजूनही आपण स्वयंपूर्ण नाही. विशेषतः कोरोनाच्या नंतर ज्याला आपण म्हणतो की ह्या वस्तू पुरवठा शृंखला, सप्लाय चेन ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरची जे डिस्रप्शन आलं, त्याच्यामध्ये चीनवरची अवलंबिता आपली अधोरेखित झाली. ती अवलंबिता कमी करण्यासाठी जगाचाही प्रयत्न सुरू आहे आणि आपलाही प्रयत्न सुरू आहे. त्या प्रयत्नाचा भाग म्हणून आपल्याकडेही उत्पादन आता वाढायला लागणार आहे, पण त्याला अवधी लागणार आहे. कारण एकतर काय झालं
आपल्याकडे पायाभूत साधनांचाच अभाव एवढा होता की त्याची पूर्तता करता करताच एक दशक आपलं लोटलं. आज आपण म्हणू शकतो की एक चांगल्या प्रकारची पायाभूत साधन निर्मिती आपल्या देशामध्ये झालेली आहे. मला आठवतं एका कंपनीच्या वतीने मी थायलंडला गेलो होतो एका ट्रेनिंग प्रोग्राम देण्यासाठी तिथे, आणि तिथे एक त्यांचं जे उत्पादन अशा क्षेत्रामध्ये एक गाव होतं. ते गाव साधारण आपल्या मुंबई पुण्याच्या अंतरासारखं होतं. तिथे मी 2.5 तासात पोहोचलो, आणि ही 12 वर्षापूर्वीची गोष्ट. पण ही जर स्थिती तिकडे असेल, म्हणूनच त्यावेळेला मी एक माझ्या परीने सूचना ज्या काही सरकारला दिल्या होत्या तेव्हा अशा एका बैठकीमध्ये, तेव्हा मी हाच विषय मांडला होता. ही 2014 मधली गोष्ट की पायाभूत साधनं पटकन निर्माण करणं आपल्याला शक्य होणार नाही. म्हणून आपण अशा काही ठोस रचना उभ्या केल्या पाहिजेत किंवा अशा काही सवलती द्यायला पाहिजेत की ज्याच्यामुळे गुंतवणूक आपल्याकडे वाढू शकेल. आणि मी त्यावेळेला 2014च्या ऑक्टोबरमध्ये अशी सूचना दिली होती की कंपन्यांवरचा आयकर कमी करण्याची 30 ते 22% नेण्याचा एक रोडमॅप आपण घोषित केला पाहिजे 10 वर्षांमध्ये. आणि 2015च्या अर्थसंकल्पामध्ये 5 वर्षाच्या रोडमॅपची घोषणा झाली, 30 ते 25, आणि 6व्या वर्षी तो 22%वर आणला. त्याला सरचार्ज धरून पुन्हा तो 25%च्या जवळपास पोहोचला. पण त्यामुळे आज तो जो एक अवरोध होता गुंतवणुकीला तो दूर झाला. आज कॉर्पोरेट आपला करदर हा जगामध्ये तुलनात्मक आहे, आणि त्यामुळे ते एक वाढीसाठी पोषक आहे. परंतु त्याला अवधी लागतो. आता तुम्ही जे म्हणालात तसे असंख्य करार होतात, पण ते प्रत्यक्षात येण्यासाठी जो वेळ लागतो. आणि इथे समजा एखाद्या आपल्या राज्याबरोबर करार केला, याचा अर्थ MOU केलेला असतो, त्यानंतर इट इज सब्जेक्ट टू सो मेनी कंडिशन. म्हणजे इथे आल्यानंतर त्यांना वास्तवाचे जेव्हा चटके बसतील किंवा ते खूप चांगलं आहे असं त्यांना वाटेल, त्यावेळेला त्यांचा निर्णय हा नक्की होतो, किंवा ते दुसऱ्या राज्यातही जाऊ शकतात. म्हणून जो मगाशी मी उल्लेख केला की राज्यामध्ये आता स्पर्धा सुरू झालेलीच आहे, ती काही नवीन नाही. गेले आपण 15-20 वर्ष बघितलं तर राज्य स्पर्धा करतायत. माझाही तोच अभ्यासाचा विषय होता माझ्या PhDचा. पण आता त्याला एक ठोस शासकीय दृष्टीने एक गुणांक जेव्हा येईल, गुणांक आतापर्यंतही अनेक ज्याला आपण म्हणू खाजगी माध्यमं प्रसिद्ध करत होती, पण त्याची विश्वासार्हता नाही म्हटलं तरी मर्यादित असते. सरकारच्या माध्यमातून जेव्हा होतं त्यावेळेला या राज्यांवरती पण एक आपोआप दबाव येतो, आणि राज्यांना मिळणारी अनुदानं देखील त्या अनुसार पुढे मागे होऊ शकतात. हे जेव्हा वास्तव त्यांना कळतं त्यावेळेला राज्य ही ठोस पावलं उचलायला सुरुवात करतात. दुसरा जो विषय होता की ह्याचा वित्तीय तुटीचा काय संबंध आहे. आता ही मोठी 1,10,000 कोटी रुपयांची घसघशीत आपल्याला सवलत सरकारने दिली, पण याचा थेट दुष्परिणाम हा वित्तीय तुटीवर होणार. मग हे गणित कसं काय बाबा साधलं, म्हणून जेव्हा मी विचार केला की वित्तीय तूट पुढच्या वर्षी आपण राखतोय, ह्याही वर्षी राखली, तर मग असं लक्षात आलं की पायाभूत साधनांवरती जो एकूण खर्च यावर्षी अपेक्षित होता, जो 11,11,111 कोटी होता, तो 1,00,000 कोटींनी कमी झालेला आहे. आणि त्यामुळे सरकारला थोडीशी मुभा मिळाली की पुढच्या वर्षी पुन्हा आपण 11 लाखाच्याच टप्प्यावरती जाऊन पोहोचू शकतो. जे 11 लाख खर्च झाले असते ते पुढच्या वर्षी अधिक वाढले असते. तर ते खर्च वाचणं हे काही पायाभूत साधनांमध्ये काही खूप आवश्यक नसतं, कारण पायाभूत साधनातनं काही आत्ता तात्कालिक खर्च होऊन तो त्याचे हवेत रूपांतर झालं असं होत नाही. ठोस त्यातनं काहीतरी निर्माण होतं. पण अर्थात सरकारचा संकल्प असला तरी प्रत्यक्ष पूर्तीमध्ये काही अडचणी येतात, ते आपण समजू शकतो. त्यामुळे तिथे सुदैवाने सरकारला काही प्रमाणात खर्च पुढच्या वर्षात ढकलता आला, आणि म्हणून वित्तीय तूट प्रचंड न वाढल्यामुळे जे वित्तीय धोरण सरकारला राखणं अपेक्षित होतं ते त्यांनी राखलं. मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पटापट व्याजदर म्हणून कमी करेल असं मला वाटत नाही वैयक्तिक. कारण आता आपण ज्याचा उल्लेख केला की क्रयशक्ती जेव्हा वाढते तेव्हा लोक जेव्हा खरेदीच्या मागे लागतात तेव्हा पुन्हा महागाईवरती जाण्याकडे कल असतो. आणि त्याशिवाय जगभरामध्ये ज्या घटना घडत आहेत त्या सगळ्याचं एकंदरीत विचार करता माझं मत असं आहे, जे मी माझ्या लेखात व्यक्त केलं, की रिझर्व्ह बँकेला अजून थोडं कदाचित अवधी थांबावं लागेल. आणि एकीकडे आपला कर वाचला, पण दुसरीकडे चढे व्याजदर आपण भरत राहणार आहोत आपल्या गृहकर्जांवर, ही त्याची दुसरी बाजू आहे. त्यामुळे असं आपल्याला त्याचा एकंदरीत सर्वंकष विचार करणं आवश्यक असतं. एकांगी विचार करून पूर्ण तट पाडून ते राजकारणानं ठीक आहे, पण त्याचा आपल्याला फारसा उपयोग होत नाही.
ज्याचा संदर्भ तुम्ही दिला त्या जागतिक अर्थकारणाकडे आपण वळू, पण त्यापूर्वी 2024ची जी निवडणूक झाली लोकसभेची, त्यावेळी जातीची जनगणना आणि जात आधारित प्रचार असं ज्यावेळी सुरू होतं, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जाहीर सभेत असं एकदा म्हटलं होतं की माझ्याकरता 4च जाती आहेत, गरीब, युवा, शेतकरी आणि महिला. आणि तो संदर्भ त्यांनी या अर्थसंकल्पात आणण्याचा प्रयत्न केलाय. ज्ञान त्या अर्थाने त्यांनी गरीब, युवा, अन्नदाता आणि नारी अशा अर्थाने केलेलं आहे. तर एक आपल्याकडे अशी पद्धत झालेली की छान छान शब्द कॉइन करायचे आणि मग ते आवडतात, त्याच्यावर चर्चा होते की खरोखर त्या पलीकडे काही करण्याचा विचार आहे आणि त्याचं सूत्र काही मांडण्याचा प्रयत्न. जसं तुम्ही म्हटलं की काही गोष्टींना वेळ लागतो, पण निश्चितपणे त्याकडे जाण्याचा प्रवास आहे, असा संकल्प या अर्थसंकल्पात दिसतो का? मला वाटतं तो दिसतो. कारण काय होतं की शेवटी अर्थसंकल्पीय भाषणांमध्ये अर्थमंत्री किती गोष्टींना स्पर्श करणार. एक आपल्याला ह्या सरकारचं कौतुक असं केलं पाहिजे की धोरण सातत्य किंवा एखादी गोष्ट करायची ठरवली की त्याची पूर्ती करण्याकडे वाटचाल ही सातत्याने चालू राहते. म्हणजे अर्थसंकल्पामध्ये स्पर्श नाही त्याला, म्हणजे त्याचा आता काही पुढे मायबाप राहिला नाही असं सुदैवाने होत नाही. एक कालची जी घोषणा त्या संदर्भामध्ये होती ते म्हणजे सर्वसामान्य माणसाला भेडसावणारा प्रश्न म्हणजे पाणी. तर 28 सालापर्यंत ह्याची पूर्तता करायची आणि 100% घरापर्यंत पाणी पोहोचेल असा एक उल्लेख त्याच्यामध्ये होता. नारी शक्तीचा विषय केला तर असं एक वेगळी घोषणा काल होती की 5 लाख अशा व्यवसायांना की ज्या स्त्रिया किंवा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब अशापैकी कोणी जे नवे असे उद्योग उभे करतील त्यांना 2 कोटीपर्यंत कर्ज पुढच्या 5 वर्षांमध्ये. आणि त्याचबरोबर जो MSME हा आपल्या देशाचा कणा आहे त्याच्यामध्ये सर्व आपल्या देशामधले सर्व समाज घटक त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे असं नाही की जो असा एक कृत्रिम किंवा विष कालवणारा जो एक मतप्रवाह मुद्दाम रूढ करण्याचा प्रयत्न केला गेला त्याला छेद समाजानेच दिलेला आहे. समाजामधला एकोपा हा अतिशय कायम आहे आणि त्याचबरोबर सगळेजण एकजुटीने अनेक व्यवसायामध्ये जोडलेले आहेत. त्यामुळे विभागण्याचा प्रयत्न झाला तरी तो तात्कालिक असेल असं मला वाटतं. आणि त्यामुळे हे उद्योग आणि त्यातनं मिळणाऱ्या संधी हेच खरं म्हणजे आवश्यक आहे. अन्नदात्याचा जो आपण उल्लेख केला त्याच्यामध्ये एक मला कालची भावलेली घोषणा अशी की आपल्याकडची जी उत्पादकता आहे शेतीमधली ती वाढते. कारण त्याशिवाय नाही तर अन्न निर्मिती, नागरीकरण हे ग्रामीण अर्थव्यवस्थेवरती एका प्रकारे संकटप्राय असताना हळूहळू आपण बघतो की अनेक ठिकाणी जिथे शेती होत्या त्या सगळ्या गेल्या, आता तिथे शहरं वाढली. तरी सुद्धा आपलं धान्याचं उत्पन्न कसं काय वाढत आहे याचा अर्थ कमी भूभागामध्ये आपण अधिक निर्मिती करतोय याच्याबद्दल शंका नाही. पण असं असू नये 100 जिल्हे असे आहेत की जिथे उत्पादकता आजही कमी आहे राष्ट्रीय गुणवत्तेच्या तुलनेमध्ये. मग यावेळेचा घोषणा अशी आहे की त्याच्यावरती आपण अधिक लक्ष देणार आणि त्यांना आपण वरती आणण्याचा प्रयत्न करू. ही मला वाटतं खूप चांगला विचार आहे. कारण सब घोडे 12% असा विचार करून चालत नाही. जिथे ज्याला बोचतंय त्याला मदतीचा जर हात उभा केला, ज्याला आपण असं म्हणू की खर्चाची जशी एकंदरीत प्रावधान पण त्याबरोबर खर्चाची गुणवत्ता. खर्चाची गुणवत्ता म्हणजे काय तर तो खर्च योग्य ठिकाणी त्याचा वापर होणं, सरसकट वापर न करता या दृष्टीने जर विचार केला तर नक्कीच त्याचा उपयोग आहे. ज्या युवाचा आपण विचार केला त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की गेल्या अर्थसंकल्पामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घोषणा झाल्या जुलै 2024 मध्ये. मग CSR फंड्स हे तुम्ही 5,000 रुपयाची त्यांना शिष्यवृत्ती देण्यापर्यंत हे सगळे विषय झाले. त्यामुळे त्याचा उल्लेख आज नव्हता कालच्या अर्थसंकल्पीय भाषणात. याचा अर्थ ते वारावर सोडून दिलं का नाही, तर ते तर पुढे जाणारच आहे. पण एक नवीन घोषणा युवांसाठी केली गेली ज्याला गिग वर्कर्स म्हणतात की जे आजची ही नवीन जी अर्थव्यवस्था निर्माण झालेली आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे सहभाग घेत असतात. मग ते अगदी आपल्या दाराशी येऊन आपल्याला अन्न पुरवणारे घटक असतील असे 1 कोटी लोक आहेत आज ह्या उपक्रमामध्ये. त्यांच्यासाठी ई-श्रम पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्या आरोग्यविषयक काळजी घेण्यात आलेली आहे. म्हणजे मला वाटतं ही पण एक चांगली गोष्ट आहे. त्यामुळे एक मला एक विश्वास गेले 10 वर्षात मी अर्थसंकल्प विषयक अग्रलेखाच्या पानावर गेले हे माझं 10वं वर्ष आहे. पण एक सातत्याने जाणवलेली गोष्ट म्हणजे जरी अर्थसंकल्पीय भाषणात नाही आलं तरी सुद्धा जे धोरण सातत्य आहे आणि ज्या गोष्टी बोचतायत त्याची पूर्ततेपर्यंत ते ठेवणं हे एक सातत्य आपल्याला दिसतं. एक तुम्ही मगाशी संदर्भ दिला की गेली 10 वर्ष तुम्ही या अग्रलेखांची विश्लेषण अग्रलेखाच्या पानावरनं करतायत.
पुढच्या पिढ्यांना कदाचित कळणारच नाही की ह्या सरकारने जो एक बदल केला तो रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे मांडला जायचा आणि मग त्याच्यातनं परत एकदा त्या अपीजमेंटच्या तुष्टीकरणाच्याच घोषणा व्हायच्या, कोणाला काय दिलं कोणाला दिलं, ते ह्या सरकारने धोरण बदललं आणि देशाचा एक अर्थसंकल्प आणि मग सगळ्याचा एकात्मिक विचार असा करण्याची पद्धत सुरू केली. त्याचे काही चांगले परिणाम जाणवतात का? नक्कीच जाणवतात. ते अशासाठी की तुम्ही जे म्हणालात की त्या तुष्टीकरणात एक सवंगता येते. मग त्या रेल्वेच्या बजेटच्या भाषणामध्ये कुठल्या राजकीय पक्ष सत्तेवर आहे आणि त्यात रेल्वे मंत्री कुठल्या राज्यातले आहेत की त्याच बाजूला भरपूर रेल्वे घोषणा करायची. यावेळचा एक नवीन म्हणजे ह्या वेळचाच असं नव्हे, गेल्या काही वर्षांचा एक पायंडा असा आहे की रेल्वे बजेट वेगळं नसल्यामुळे मग रेल्वे मंत्री रेल्वेबद्दल एक वेगळं भाषण आपलं करतात आणि मग त्यातनं खुलासे करतात की जसे आता आम्ही पुढच्या काही वर्षामध्ये 200 नवीन वंदे भारत सुरू करणार आहोत. हे अर्थसंकल्पीय भाषणात येत नाही. पण आज आपल्या संपूर्ण देशालाच माहिती आहे की इथे जो सगळा विचार केला जातोय तो पूर्ण राष्ट्राचा विचार केला जातोय. आज जम्मू काश्मीरपर्यंत वंदे भारत जायला लागली. काश्मीरमध्ये केंद्र सरकारमध्ये ज्यांची सत्ता आहे त्यांची सत्ता थोडीच आहे, पण जे देशासाठी आवश्यक आहे, मग पूर्वांचल असेल, मग आपले बॉर्डर किंवा जिथे आपली सीमारेषा आहे ते चीन आणि पाकिस्तान बरोबर तिकडच्या रस्त्यांची निर्मिती असेल, या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलं गेलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सवंगता ही टाळलेली चांगली. मगाशी ज्याचा आपण उल्लेख केला, गेल्या 2 बजेटमध्ये थोडासा ह्या सवंगतेकडे वळल्यासारखं ही बजेट्स वाटली. मला तरी असं वाटतं की ज्यांचा स्वतःच्या कार्यक्षमतेवरती आणि इच्छाशक्तीवरती आणि ध्येय धोरणांवरती विश्वास आहे त्यांनी हेही टाळावं. पण रिअल पॉलिटिक्सला कधी कधी पर्याय नसतो. एक नेहमीच आता भारताच्या अर्थव्यवस्थेची तुलना जागतिक अर्थव्यवस्थेची केली जाते आणि 5 ट्रिलियन इकॉनॉमी आणि जगातलं तिसरं अर्थकारण म्हणजे महासत्ता, आर्थिक सत्ता आपण होऊ किंवा होणार अशी आपली चर्चा होत असते. बजेट ह्या सगळ्याच्या पूर्ततेसाठी किंवा ह्या पार्श्वभूमीवर बजेटचा काही धोरणात्मक उपयोग होतो का? की ज्या प्रकारची आपण स्वप्न बघतोय, ज्या प्रकारची उद्दिष्ट आपण जागतिक स्तरावर ठेवतोय, बजेटचाच पूर्ण उपयोग होत असं मी म्हणणार नाही. कारण काय असतं की बजेटमध्ये काही ध्येय धोरणंही जाहीर होतात, पण कितीतरी अनेक गोष्टी या बजेटच्या बाहेर होत असतात आणि त्या सगळ्यांकडे लक्ष असतं. ज्याची आपण मगाशी चर्चा केली की उद्योग सुलभता ही अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्याला आपण म्हणतो ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज ऑफ लिव्हिंग याची अत्यंत आवश्यकता असते. सगळं विशिष्ट केंद्रांमध्येच निर्माण व्हावं, सगळं नागरी केंद्रांमध्येच प्रचंड भार व्हावा आणि मग त्यातनं प्रचंड खर्च वाढावे लोकांचे, त्यातनं प्रचंड पगार अधिक द्यायला लागावे, अशी जर स्थिती आली तर जगामध्ये आपण स्पर्धात्मक ह्याला टिकणार नाही. एक घोषणा यावेळची मला त्या दृष्टीने आवडली की आता राज्यांना असं केंद्र सरकार म्हणत आहे की तुम्ही मोठी शहरं वगळून जी पुढची शहरं आहेत त्या शहरांमध्ये नवीन सेवा उद्योग कसे निर्माण होतील यासाठी प्रयत्न करा. कारण तिथे कमी खर्चामध्ये उद्योग निर्माण होऊ शकतो आणि तो जगाच्या स्पर्धात्मकतेमध्ये टिकून राहू शकतो. जेव्हा तुमच्याकडचे खर्च वाढतात आणि पगार वाढतात त्यावेळेला जगातली स्पर्धात्मकता कमी होत असते. त्यामुळे एकीकडे जागांचे वाढलेले भाव हे ज्यांनी पूर्वीच गुंतवणूक केली त्यांना गुदगुल्या करत असतात, पण ज्यांना आता नव्याने जागा घ्यायची त्यांच्यासाठी संकटप्राय असतात. त्यामुळे या संकटावरती पण तोडगा काढणं हे सरकारला आवश्यक असतं आणि म्हणून तिथे वेगळ्या ठिकाणी सुद्धा ही निर्मिती व्हावी असं सरकार म्हणत आहे. त्याचबरोबर ज्या नवीन ठिकाणी आता रस्ते निर्माण झाले, म्हणजे उदाहरणार्थ मुंबई, दिल्ली किंवा आता हा जो बडोदा म्हणजे विदर्भासाठी आता नवीन जो रस्ता महामार्ग झालेला आहे, अशा ठिकाणी नवीन औद्योगिक केंद्र निर्माण होण्याची शक्यता वाढते. कारण जर तुम्ही सहज त्यांनी तिकडे हो. आणि पूर्वीचं जसं होतं 150-200 वर्षापूर्वी आपल्याकडे औद्योगिकरण झालं ते बंदरांच्या शेजारी झालं. आता बंदरांची शेजार आवश्यक नाहीये, बंदरांपर्यंत पोहोचण्याची सुलभता आवश्यक आहे. मग तुम्ही आतमध्ये असलं तरी अडचण नाही आणि त्यामुळे भारताला संधी चांगल्या आहेत, विशेषतः पायाभूत साधनांची निर्मिती चांगली झाल्यामुळे. ज्या रेल्वेचा आपण उल्लेख केला त्या रेल्वे आज खूप मोठ्या प्रमाणावरती माल वाहतूक जी आपल्याला दृश्य स्वरूपात दिसत नाही पण मालवाहतुकीतनं त्यांना मिळणारा उत्पन्न, त्यामुळे रेल्वेचं आता 3 लाख कोटी उत्पन्न होणार आहे. एवढी रेल्वे सक्षम आहे, म्हणजे मोठी एक कॉर्पोरेशन असावी तशी आहे. आज किती कंपन्यांचं एवढं वार्षिक उलाढाल होते, फार हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या कंपन्या आपल्या देशात आहेत. एवढा सगळा रेल्वे उद्योग करत आहे.
जगाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हे आपण सगळं केलं म्हणून गुंतवणूक यायला लागली असं होत नाही, कारण जगातले इतर देशही ते करत असतात. त्यामुळे आपल्याला एक पाऊल पुढे राहावं लागतं. दुसरं म्हणजे भूराजकीय परिस्थिती पण ह्याला कारणीभूत असते. सुदैवाने जगाच्या भूराजकीय परिस्थितीमध्ये भारताचा दबदबा हा वाढलेला आहे. एकमेकांचे शत्रू असलेले देश आपले दोन्ही मित्र आहेत आणि हे एक खूप मोठं झालेलं आहे. त्यामुळे आपल्या विरुद्ध पावलं उचलताना कुठल्याही जगातल्या राष्ट्राला विचार करावा लागतो आणि ते आपल्या पथ्यावर पडणार येणाऱ्या काळामध्ये आणि त्याचाही फायदा आपल्याला नक्की होईल असं मला वाटतं. त्यामुळे एकंदरीत गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण आपल्या देशात निर्माण झालेलं आहे. डिजिटायझेशन किंवा अशा प्रकारच्या ज्या रचना उभ्या राहतात आणि त्या केवळ आर्थिक व्यवहारांपुरत्या नाही तर आता शेतकऱ्यांसाठी जे एक अशाच प्रकारचं पूर्ण डिजिटाईज अशी त्यांची अर्थव्यवस्था निर्माण व्हावी असे सर्वंकष जे प्रयत्न चालू आहेत त्यातनं भारताची आकर्षकता नक्कीच वाढलेली. एक महिन्यापूर्वी तुमच्याशी बोलताना डॉलरच्या विषयी आपण बोललो आणि बजेट आलं की नेहमी चर्चा होते रुपया असा येणार आणि असा जाणार. तर त्याविषयी थोडक्यात सांगताना परत एकदा डॉलरच्या तुलनेत रुपया घसरतोय अशी जी चर्चा आहे आणि त्याचा अर्थकारणावर काय परिणाम होतो? डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला असं पण म्हटलं पाहिजे. घसरतोय आणि घसरला याच्यात एक थोडासा फरक आहे. घसरला याचा अर्थ ऐतिहासिक ती गोष्ट झाली, घसरतोय म्हणजे आजही घसरतोय. तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये परिस्थितीमध्ये बदल होतील. याला कारण असं आहे की घसरला का, याला कारण देशांतर्गत ही असतात पण देशाबाहेरही अनेक असतात. म्हणजे विशेषतः अमेरिकेमध्ये जे व्याजदर धोरण हे चढ्या व्याजदरांचं राहिलं आणि विशेषतः ट्रम्प महाशय आल्यानंतर पुन्हा ज्यांनी धडाधड सगळीकडे टॅरिफच्या घोषणा केल्या हे एक अमेरिकी लोकांची चेतना जागवण्यासाठी किंवा ज्याला इंग्रजीमध्ये प्लेइंग टू दी गॅलरीसाठी खूप छान आहे. परंतु प्रत्यक्षात त्यांनी जर केलं अशा प्रकारचे 25% या देशावर 10% त्या देशावर ब्रिक्सवाल्यांवरती 100% हे जर केलं तर अमेरिकेतली महागाई एवढी प्रचंड वाढेल की भारतात अमेरिकेतले व्याजदरही अधिक कडाडतील त्याच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी. आणि जेव्हा ते कडाडतात अमेरिकेतले व्याजदर त्यावेळेला इतर देशांची चलनं गडगडतात जे आपल्याला बघायला मिळालं. त्यामुळे गडगडला हे आपण बघितलं. पण आता हळूहळू ज्याला आपण म्हणू की ह्या सगळ्या घोषणा मागे पडल्या, जेव्हा ट्रम्प महाशयांना भानावर यावंच लागेल त्यावेळेला त्यांना असं लक्षात येईल की आता त्यांनी परवाच 10% घोषणा 3 राष्ट्रांविरुद्ध केल्या टॅरिफच्या, चीन विरुद्ध, कॅनडा विरुद्ध, मेक्सिको विरुद्ध. हे एक करणं त्यांना क्रमप्राप्तच होतं. एवढं आपण बोलल्यानंतर काहीच केलं नाही असंही चालत नाही. पण ह्याच्या पुढचे टप्पे घ्यायला मला वाटतं ते खूप वेळ लावतील, कारण त्याचा जो महागाईवरती काय अमेरिकेमध्ये परिणाम होणार आहे बघितल्याशिवाय त्याला पुढे जाता येणार नाही. आणि त्याचबरोबर हे जेव्हा व्याजदराचं स्थैर्य येतं तर त्यावेळेला परदेशी पैसा जो भारतातनं बाहेर निघून गेला शेअर बाजारातून, जो सगळा अमेरिकेकडे गेला व्याजदर वाढल्यामुळे, तो पुन्हा एकदा त्याचा पुरवठा हा जगभरात व्हायला लागतो. आणि त्यावेळेला भारताची जी गडगडलेलं चलन आहे जे इतर राष्ट्रांच्या तुलनेत म्हणजे त्यांची जी गडगड झाली त्या तुलनेत कमी आहे. म्हणजे तुम्ही अर्थात ती राष्ट्रांची आपण तुलनाच करणं बरोबर नाही की त्यांची नावही घेत नाही इथे आणि जीव विटाळत नाही, पण त्यांच्या तुलनेत आपलं काहीच गडगडलं नाही. पण येणाऱ्या काळामध्ये त्याचं सक्षम होण्याकडे पुन्हा एकदा त्याचा प्रवास सुरू होईल असं मला वाटतं. गडगडतं ते संकट नसतं हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. गडगडतं त्यावेळेला आपल्या निर्यात करणाऱ्या वस्तू आणि सेवा निर्यात करणाऱ्या कंपन्यांसाठी ती मोठी संधी असते. कारण $1 वस्तू तिकडे विकलेली पूर्वी त्यांना ₹75 मिळत असतील आणि आता जर 86 मिळायला लागले तर त्यांना काहीच न करता ते मिळतात आणि त्यामुळे त्याचा एक आपल्याला सकारात्मक परिणाम त्यांच्या नफ्यामध्ये दिसतो. या उलट जे आयात करणारे आहेत त्यांच्यासाठी ते संकटप्राय असतं. पण एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे की रुपया पडून सुद्धा आपल्याकडे पेट्रोल आणि डिझेलचे भाव वेड्यासारखे वाढलेले नाहीत. कारण नाहीतर असं म्हणता आलं असतं की मग डॉलरच्या तुलनेमध्ये जर रुपया गडगडला असेल तर पेट्रोल डिझेलचे भाव सुद्धा वाढायला पाहिजेत त्याच तुलनेमध्ये. ते वाढलेले नाही आहेत, ते स्थिर आहेत. म्हणजे एकीकडे आपण आयातीमुळे होणारा जो दुष्परिणाम आहे, सोन्याचे भाव मात्र वाढले त्याच्यावरती काही कोणी अंकुश ठेवत नाही, पण इतरही काही खनिज पदार्थांचे वाढले. असं एक तारतम्य बाळगून त्याच्याकडे बघावं लागतं. पण आपल्यासारख्या
नवतरुणांना संधी देणाऱ्या सेवा क्षेत्र आणि परदेशी राहून अनिवासी भारतीय मोठ्या प्रमाणावरती इथे पैसे पाठवतात, त्या दोन्ही दृष्टीने चलन गडगडलं ते काही वाईट झालं नाही. खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्या देशामध्ये पैसा उपलब्ध झाला, असं त्याच्याकडे दोन्ही बाजूनी बघायला पाहिजे. आपण शेवटच्या टप्प्याकडे जाऊया. तुम्ही असं म्हणले की जीभ विटाळायला नको, पण टाळता येत नाही. एकीकडे आपण अर्थसंकल्प सादर करतोय, देश म्हणून सक्षम होण्याचा प्रयत्न करतोय. 2047 म्हणजे स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील त्या अमृतकालाचा आपण विषय करतोय. पण असं करताना आपल्या भोवती जी राष्ट्र आहेत, जे शेजारी राष्ट्र आहेत, त्याच्यात एक अस्वस्थता आहे, असुरक्षित आहे, असंतोष आहे. आणि नाही म्हणलं तरी त्याचा परिणाम काही टाळता येत नाही. तर अशा सगळ्या घटकांचा परिणाम म्हणून आपल्या अर्थकारणावर होणारा परिणाम आणि त्या अशा सगळ्या परिणामांची तरतूद, काळजी घेण्याची काही प्रावधानं, काही व्यवस्था अर्थसंकल्पात आहे का, असते का? एक म्हणजे त्याच्यासाठी थेट उपाय हा नेहमी संरक्षण असतो. संरक्षणाचा खर्च या अर्थसंकल्पात नक्कीच वाढवलेला आहे. तो पुरेसा आहे की नाही याच्यावरती चर्चा होऊ शकते. पण या बाबतीत मी असं म्हणेन की संरक्षण क्षेत्रातली खर्चाची गुणवत्ता उंचावलेली आहे. गुणवत्ता उंचावणं म्हणजे काय? जो एकेकाळी जगामध्ये सर्वाधिक संरक्षण सामग्री आयात करणारा देश म्हणून आपला जो परिचय होता, त्याच्यात बदल व्हायला लागलेले आहेत. आज आपण जगातल्या 20 मोठ्या निर्यातदार देशांमध्ये पण आपलं नाव आलेलं. म्हणजे आयात तर आपण करतोच, आज विमानं आपल्याला करावीच लागतात, इतरही संरक्षण सामग्री आपल्याला करावी लागते. पण देशांतर्गत खरेदी गेल्या धोरणात्मक पद्धतीने जी वाढलेली आहे, त्याचा परिणाम आपल्याला खर्चाच्या बचतीमध्ये होतो. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये जे आता नव्याने आलेले विषय आहेत ते म्हणजे ज्याला आपण म्हणू की कृत्रिम प्रज्ञा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणता येईल. आज जी होणारी युद्ध येणाऱ्या काळामध्ये होणार आहेत ती इन्फॉर्मेशन वॉरफेअर आहेच, पण त्याचबरोबर तुमच्या ज्या प्रणाली आहेत त्याच्यावरती हल्ले करणं आणि त्यांचा ढाचा जो आहे तो डळमळीत करणं, असे प्रयत्न हे अधिक होणार. पण सुदैवाने आपल्या देशामध्ये ज्या रचना उभ्या राहिलेल्या आहेत, मग ते आधाराशी लिंक्ड असलेलं UPI सारखी रचना आहे की जी आज एवढ्या कोट्यावधी व्यवहार करून सुद्धा अतिशय सक्षमपणे उभी आहे. आज जग त्याच्याकडे कुतूहलाने बघताय. आपल्याकडे ज्या क्षमता आहेत, मग तेव्हा बुद्धी संपदा असेल, बाकी आपली जी ज्याला आपण म्हणू इंजिनिअरिंग मधली कौशल्य आहे, त्या सगळ्याचा सकारात्मक वापर करून आपल्या देशामध्ये ती शक्ती वापरणं आणि त्या माध्यमातून अशी जी संकटं आहेत त्या संकटासाठी आधीच विचार करून त्यासाठी उपाययोजना करणं, यासाठी जरी थेट तरतूद किंवा थेट उल्लेख इथे नसला तरी आपण जे आता गेल्या काही वर्षात प्रयोग सुरू केलेले आहेत त्याच्यामध्ये स्टार्टअप्सच्या रचना आहेत, अटल टिंकरिंग लॅब्स आहेत की ज्या माध्यमातून आपण एक स्टार्टअप इकॉनॉमी म्हणून जगामध्ये आज मोठ्या प्रमाणावर उभे राहिलो. त्या सगळ्याचा उपयोग आपल्याला संरक्षण सामग्रीमध्ये पण होतोय. म्हणजे असे आज देशामध्ये कंपन्या उभ्या राहिलेल्या आहेत की आज संरक्षण क्षेत्रामध्ये ज्या 10 वर्षापूर्वी अस्तित्वात नव्हत्या, पण आज ते आपल्यासाठी संरक्षणाच्या दृष्टीने चांगल्या उपाययोजना करत आहेत. इस्रो सारखी संस्था आहे जी अंतराळामध्ये मोठ्या प्रमाणात प्रभावी कामगिरी करते आणि त्यातनं ह्या ज्या सगळ्या इकोसिस्टम निर्माण होत आहेत त्याचा नक्कीच परिणाम आपल्या संरक्षण सुसज्जतेमध्ये पायाभूत साधनांच्या जोडीला होणारच आहे. पायाभूत साधनांचा आपण मगाशी उल्लेख केला. तर अशा प्रकारे नक्कीच संरक्षण सज्ज आपण आहोत आणि जिओ पॉलिटिकल वजन वाढल्यानंतर दुसऱ्या कोणालाही आपल्याकडे डोळे वाटारून बघायच्या आधी 10 वेळा विचार करावा लागतो आणि त्यात जिथे ज्यांनी वटारलं त्यांना आपण पुरेसं उत्तर आधीच दिलेलं आहे. त्यामुळे कुठे कळ दाबायची आणि कुठे परिणाम घडवायचे याच्यामध्ये आपलं मला वाटतं सरकार आता जास्ती न बोललेलं बरं, पण त्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्यामुळे योग्य कळा योग्य ठिकाणी दाबल्या जातात हे आज आपण सगळेजण बघतोच आहोत. एक अगदी शेवटचा प्रश्न. एक अर्थविषयाचे अभ्यासक, सार्वजनिक जीवनात वेगवेगळ्या निमित्ताने सक्रिय आणि आता ऋषी चिंतन असा तुमचा सगळा अभ्यासाचा प्रवास आहे. तर अशा प्रकारचा अर्थसंकल्प जो एका अर्थाने आपल्याला असं वाटतं की हा फक्त काय कर्मकांडाचा भाग आहे, घरातलं जसे काही पूजा वार्षिक करतो तसं एक अर्थक्षेत्रातला एक कुळाचार आहे. तर अशा प्रकारच्या अर्थसंकल्पाकडे बघण्याची सर्वसामान्यांची दृष्टी कशी असली पाहिजे? होतं काय की प्रदूषण इतकं वाढलेलं आहे राजकारणाचं, विचारधारांचं की अर्थकारणापर्यंत पोहोचत नाही.
तर प्रेक्षकांना हे जर सांगितलं की अशा आर्थिक घडामोडींकडे विशेषतः अर्थसंकल्पाकडे बघण्याकरता कसं आपण बघावं हे जर सांगितलं तर उपयोग होईल. आपल्याकडे असलेला मोठा प्रश्न म्हणजे अर्थसाक्षरता. काय होतं की जसं पावसाळा आल्यानंतर भेडूक ओरडायला लागतात तसं आपल्याकडे अर्थसंकल्पीय चर्चा ही अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर वाढते. क्षमा करा मी थोडं कटू बोललो असलो तर. पण असं न होता हा वर्षभराचा आपल्या अभ्यासाचा जो विषय राहिला आणि मी असं म्हणेन की मराठी माणसांनी त्या दृष्टीने त्याच्याकडे वळलं पाहिजे. राजकारणामधल्या चर्चांमध्ये आपण तासन तास देतो ज्याचा आपण काहीच बदल करू शकत नाही त्याच्यामध्ये. त्याची सजगता असणं आवश्यक आहे. पण वर्षभर जर आपण अर्थसाक्षरतेकडे लक्ष दिलं मग ह्या बजेटकडे बघायचं कसं इथपासून त्याचे होणारे परिणाम, त्याचे माझ्या गुंतवणुकीवरती होणारे परिणाम. म्हणजे काल एक उदाहरण द्यायचं झालं तर ही जी मी मगाशी चिंता व्यक्त केली की त्याचा रिझर्व्ह बँक आता लगेच व्याजदर कमी करू शकणार नाही म्हटल्यावर हा जो पडसाद आपल्याला काल बॉन्ड यील्ड्स मध्ये दिसला, बॉन्ड यील्ड्स वर गेले याचा अर्थ तुमचे जे बॉन्ड फंडामधल्या गुंतवणूक आहे त्या काही प्रमाणामध्ये घटल्या. मग या बॉन्ड फंडामध्ये गुंतवणूक करायची केव्हा करायची, ती केव्हा टाळायची याचं पण शास्त्र आहे. या सगळ्यावरती प्रबोधन होतं. मीही भरपूर प्रबोधन केलेलं आहे. पण त्याच्याकडे आपण डोळसपणे बघण्याची आवश्यकता आहे. ते जेव्हा आपण करू त्यावेळेला आपल्या विचाराचं विस्तृत असं एक चिंतनाचा एक त्याला आयाम येतो आणि ते राजकारणाच्या दावणीला बांधलं जातं. आपण एक थोडासा मुक्त विचार करू शकतो आणि या मुक्त विचाराला फार महत्व आहे असं मला वाटतं. डॉक्टर अभिजित फडणवीस, मनपूर्वक धन्यवाद. आज आपण इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान माहिती अर्थसंकल्पावर दिली. मंडळी, आपण मॅक कट्ट्यावर खरोखर आज वेगळा अर्थसंकल्प जाणून घेतलेला. मॅक कट्टा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.